नमस्कार. आज वटपौर्णिमा. सर्वप्रथम सगळ्यांना वटपौर्णिमेच्या माझ्या परिवारातर्फे आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते किंवा वडाच्या झाडाची पूजा करते. ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे आणि हे केलंच पाहिजे. उपवास पण केला पाहिजे, पूजा पण केली पाहिजे. पण खरं सांगायचं म्हणजे एक दिवस आपण उपवास करतो, पण त्यापेक्षा उपवास करायचाच असेल तर आपण नवरा बायकोच्या दोघांच्या नात्यामध्ये कोणी तिसरं यायला नाही पाहिजे, ह्याचा उपवास करायला पाहिजे. त्यानंतर कोणी आपल्या नवऱ्याला अडचणीमध्ये टाकत असेल तर तिथे आपण नवऱ्याला आपल्या सपोर्ट करू, तर ह्याचा उपवास आपण केला पाहिजे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जिथे आता समजा नवरा आपली काळजी करतो, तो उपवास नसेल करत पण तो आपली काळजी करतो, आपल्या प्रत्येक गोष्टींना सपोर्ट करतो, आपल्या स्वप्नांना सपोर्ट करतो, तर हे पण त्यामागचं प्रेम आहे. तर म्हणजे इथे उपवास करण्याची अशी काही गरज नाही. मग तेच बायकांच्या बाबतीत आपण बघाल तर नवरा जेव्हा घरी येतो ऑफिसवरून, तिथे बायकांना खूप काळजी लागलेली असते नवऱ्याची. तर ही पण एक काळजी झाली, म्हणजे हा पण एक उपवास झाला. तर म्हणजे असं नाही की उपवास हा फक्त एका दिवसापुरताच मर्यादित असतो. प्रत्येक काळजीमध्ये, प्रत्येक प्रेमामध्ये नवरा बायकोच्या हे म्हणजे लपलेल्या असतात गोष्टी. आज वटपौर्णिमा आहे, मान्य आहे सगळ्यांना आपल्या जोडीदाराचं खूप दीर्घायुष्य हवं असतं, त्यांच्यासाठी आपण खूप प्रार्थना करतो, त्यांच्यावरती आपलं खूप प्रेम असतं. मला वाटतं की आपण रोज हे जे आपलं असतं ना, तर आपण ते रोज ठेवलं पाहिजे. रोज आपल्यासाठी आपल्या नवऱ्यावरचं प्रेम तेवढंच वाढत गेलं पाहिजे आणि नवऱ्यांनी पण आपल्या बायकोवरती तेवढाच विश्वास ठेवला पाहिजे, तेवढंच तिला सपोर्ट केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तिच्या स्वप्नांना आधार दिला पाहिजे, तिला काय पाहिजे काय नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि सेम बायकांनी पण आपल्या नवऱ्याला काय आवडतं किंवा आपल्या नवऱ्याला कुठे आपला नवरा थकलेला आहे किंवा जिथे तो खचलेला आहे तिथे आपण त्याला सपोर्ट करू शकतो. तर हे गिफ्ट म्हणजे वटपौर्णिमेसाठी आपण हे नवरा बायको दोघं पण एकमेकांसाठी अशा गोष्टी आपण करू शकतो. सांगायचं तात्पर्य एकच आहे की आज जसं आपण आपल्या नवऱ्या किंवा बायकोला आपण एकमेकांसाठी प्रेम दाखवतो ना, तर मग रोज आपण आपल्या नवरा बायकोंमध्ये असंच प्रेम असायला पाहिजे. तुमच्या पण नात्यामध्ये असंच प्रेम असू द्या, कोणाची नजर लागायला नको तुमच्या नात्याला. असंच नातं तुमचं आयुष्यभर बहरत जावो, एकमेकांचं प्रेम वाढत जावो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुन्हा एकदा खूप खूप वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. असंच एकमेकांना सपोर्ट करा, एकमेकांना जिथे तुम्ही खचला असाल तर तिथे नवरा बायकोने एकमेकांना सांभाळून घ्या, आधार द्या एकमेकांना, एकमेकांची काय म्हणतात अडचणीमध्ये तुम्ही ढाल बना एकमेकांची. तर हे वटपौर्णिमेचं खरं गिफ्ट असू शकतं. सो बाकी आहे की नवऱ्याने पण थोडंसं आज वटपौर्णिमा आहे तर स्पेशल फील केलं पाहिजे, आपल्या बायकोला एक साडी आणून दिली पाहिजे किंवा तू आज छान दिसतेस एवढं जरी म्हणलं तरी प्रत्येक बायको ही खूप खुश असू शकते. सो हो ठीक आहे. जे कोणी नवरे ऐकत असतील किंवा बघत असतील हा व्हिडिओ तर हे त्यांच्यासाठी आणि बायका पण बघत असतील तर हे बायकांसाठी पण, की आपणही काही गोष्टी आपल्या नवऱ्यासाठी करू शकतो आणि नवऱ्यांनी पण सेम ज्या गोष्टी करायला पाहिजेत बायकोसाठी, तिला सपोर्ट जिथे जिथे हवा आहे आपला तिथे तिथे तुम्ही पण बायकोला तुमच्या सपोर्ट केला पाहिजे. पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा.